माझं नाव धनश्री विशाल साना. 14 जूनला माझी डिलिव्हरी झालेली. पण मला काही त्रास होत नव्हता. तिकडे त्या लोकांनी 10 दिवसांनी टाके काढायला बोलवलं, तेव्हा त्यांनी मला काही सांगितलं नाही की टाके खराब आहेत. आता मी इथे आज 4था दिवस ॲडमिट आहे. ह्यांनी मला सांगितलं सोनोग्राफी केल्यावर की पोटात पल्स झाला, पूर्ण टाके पिकलेत. तुला टिटवाळ्यावाल्यांनी सांगितलं नाही का तुझे टाके खराब झालेत? म्हटलं नाही, मला काही सांगितलं. आता रोजच्या रोज ड्रेसिंग करतायत, ते काढतायत पल्स सगळं. पण आज जेव्हा परत टाके घालायचे म्हणून मी वरती ऑपरेशन थिएटरला गेली, तर त्यांनी सांगितलं पूर्ण पल्स निघाल्याशिवाय आम्ही दुसऱ्यांदा टाके घालू शकत नाही. जर पल्स आतमध्येच राहिला तर काही होऊ शकतं. त्यामुळे पूर्ण पल्स काढल्याशिवाय आम्ही टाके काढणार नाही. कुठे टाके लावण्यात आलेले, कुठल्या हॉस्पिटल? टाके मला टिटवाळ्याला रुक्मिणी प्लाझ्माला घातलेले. तू खाजगी हॉस्पिटल कुठे? नाही, आपलं KDMCचंच हॉस्पिटल आहे. एमर्जन्सी म्हणून तिकडे पाठवलं होतं. माझी वॉटर लिकेज पण होत होतं आणि बाळाचे ठोके कमी पडत होते, त्यामुळे मला तिथे पाठवलं होतं एमर्जन्सी. टिटवाळ्याला पाठवलं? हो तिकडे तुमचं ऑपरेशन वगैरे? हो, ऑपरेशन मूलबंद व्हायचं आणि सिझर दोन्ही ऑपरेशन माझे तिथंच झालं. मग तुम्ही इकडे कधी ॲडमिट झालेले? आत्ता 4 दिवसापूर्वी मला पुन्हा ॲडमिट केलं. आता कशी तब्येत आहे? तुम्हाला काय वाटतं? त्या डॉक्टरकडनं काय तुम्हाला अपेक्षा? डॉक्टरांकडनं एवढीच अपेक्षा आहे की व्यवस्थित मला करून द्या. मला 2 मुलं आहेत. तिथला आम्ही 10 जूनला आम्ही ॲडमिट केलं होतं इथे हॉस्पिटलला. तर ह्या 4 दिवस या लोकांनी थांबून आम्हाला सांगितलं की टिटवाळ्याला जा. 14 जूनला तिची डिलेवरी सीझर झालं आहे. सीझर झाल्यानंतर आम्ही तिला तिथून सोडल्यानंतर आम्ही घरी आलो. घरून टाके काढायला नेलं टिटवाळ्याला. त्यांनी तेव्हा काही सांगितलं नाही की तुमचे टाके खराब आहे का काय आहे. आणि आत्ता आम्ही तिला गाठ पोटात झाली म्हणून चेकअपला आणलं, तर ह्या लोकांनी सांगितलं की टाके चुकीचे घातल्यामुळे तिला पल्स झाला आहे पोटामध्ये. त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? फक्त मला तेवढं सहकार्य करा तुम्ही बस. डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला? आशा मॅडम कल्याणी मॅडम आशा मॅडम बोलल्या की तिच्या पोटामध्ये पल्प झालेलं आहे, कशामुळे बोलले? टाके चुकीच्या पद्धतीने घातल्याबद्दल. आता काय म्हणणं आहे त्यांचं तिचे टाके पूर्ण खोललेले. ते बोलताय अजून पण पोटात पल्प्स आहे. आता पुन्हा कुठे घेऊन जायला? नाही, कुठे नाही घेऊन. ते बोलता आम्ही करू म्हणून. पण तिकडच्या टिटवाळ्याच्या डॉक्टरांनी असं नव्हतं करायचं ना की चुकीच्या पद्धतीने टाके घालणं म्हणजे काय आहे. आज माझ्या मुलीबरोबर झालं, उद्या दुसऱ्या मुलीबरोबर तेच होऊन. म्हणून माझी मुलगी किती कवळते. आजला पूर्ण सोललं आहे, ते टाके पूर्ण खोललेले आहेत आणि तिचं पूर्ण ड्रेसिंग करतात ते. नमस्कार, माझं नाव गणेश शिवाजी घुगे. माझी भाची इथे KDMCला शक्तिधाम हॉस्पिटलमध्ये इथे 10 जूनला ॲडमिट झाली. तर तिला 4 दिवस इथं ॲडमिट करून घेतलं. तर 14 तारखेला यांनी सांगितलं की तुम्हाला इमर्जन्सी आहे, तुम्हाला तिच्या हृदयाचे ठोके कमी पडतात ते बाळाचे, तर तुम्ही टिटवाळ्याला घेऊन जा. टिटवाळा हॉस्पिटलला इमर्जन्सीमध्ये डॉक्टर आहेत आमचे, तर तिथे घेऊन जा. तर 14 तारखेला आम्ही इमर्जन्सीमध्ये इथून ॲम्ब्युलन्स करून दिली त्यांनी. 14 तारखेला आम्हाला घेऊन गेलं. 14 तारखेला डिलिव्हरी केली. त्यानंतर टाके टाकल्यानंतर आहे ना 24 तारखेला टाके काढले. तर ते टाके एकदम चुकीच्या पद्धतीने टाकले होते. ते सीझर केल्यानंतर टाके खूप चुकीच्या पद्धतीने टाकले. ते सीझर केल्यानंतर टाके टाकल्यानंतर ते टाके आता 4 दिवस झाले माझी भाची इथं ॲडमिट आहे. ते टाके खूप पिकलेत. तर खूप पू झाला आहे पोटामध्ये पू झाला आहे. तर हे लोक म्हणतात की टिटवाळ्याच्या डॉक्टरनी खूप चुकीच्या पद्धतीने टाके टाकलेत. हे लोक इकडचे कल्याणचे आम्ही इथं ॲडमिट केलं, इथं 2 दिवस झाले ॲडमिट केलं आहे. तर हे लोक बोलतात की टिटवाळ्याच्या डॉक्टरवर आरोप करतात की चुकीच्या पद्धतीने टाके टाकलेत. पण ठीक आहे, चुकीच्या पद्धतीने टाके टाकले, पण माझ्या उद्या जर भाचीला जर काय झालं, एवढा पू झाला आहे पोटामध्ये, उद्या भाचीला जर माझ्या काय झालं तर याला जिम्मेदार कोण आहे? याचा कोण हे करणार आहे माझ्या भाचीसाठी? याला मला हे करायला पाहिजे. यांचं डॉक्टरांशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं, आम्ही अशी कुठली माहिती पेशंटला दिलेली नाही आहे. पेशंटमध्ये 15 दिवसाचा गॅप आहे, त्यामध्ये त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली असावी असं देखील त्यांनी सांगितलं. आता आम्ही डॉक्टर लोकांना हे विचारलं की बाबा असं कशामुळे झालं आहे. तर हे लोक डायरेक्ट हातवरती करतात की म्हणतात की टिटवाळ्याच्या डॉक्टरांनी असं केलं आहे, ते चुकीच्या पद्धतीने टाके टाकले. ठीक आहे, पण तुमच्याकडून पण हलगर्जीपणा झाला आहे. मॅडम बोललो आमच्याकडे भरपूर घरचे लोक आहेत का हे करणारे, ही बेडवरच पडलेली आहे, तर मग हिच्यासाठी काय हलगर्जीपणा करणार आहे आम्ही. तर 15 दिवस झालेत का हे लोक ॲक्सेप्ट करायला मागत नाही आहे की आम्ही. आता इकडचे डॉक्टर बोलतात की चुकीच्या पद्धतीने टाके टाकलेत, पण आता याचा पू झाला आहे पोटामध्ये, याचा जिम्मेदारी कोण आहे मला ते सांगा फक्त.